8 तासानं मला बाहेर काढतात. 9व्या तासानं मला हॉस्पिटलला घेऊन गेले. 10-11 तासानं माझी गोळी बाहेर काढली. तर भावानो, आज मी चाललेलो आष्ट्याला, कारण आपलं शूटचं काम होतं तिकडं. मग लक्ष्मी मंदिर पासून गाडी घातलो, कारण सिग्नल पण आपल्याला पहिल्यांदा मिळाला असं. मग आता बायपास पासून जाऊया म्हणलं मल्टिप्लेक्स पासून. मला 9चं टायमिंग दिलतं, त्यामुळे गाडी पळवत होतो. बघूच तर सांगली पुलावर आलतो. मग एकदाच सांगली टू आष्टा या हायवेला लागलो. आता हायवे लागलाय म्हणलं निवांत जायचं. काय राव हायवे यो, जरा पुढे गेलो नाही तर लागला आणि कच्चा रस्ता. आता काय बॉडी पूर्ण मस्त मशाज होऊन निघत्या. बघूच तर आणि हायवे लागला. मग काय हायवे बघून मनात वेगळाच आनंद यायला लागला. मग परत भावानं गाडी पळवायला चालू केली. भावानं हायवेला गाडी जपून चालवा, कारण उसाचा सीझन चालू झालाय. मग येऊन पोहोचलो आपल्या लोकेशनवर. गाडी लावून घेतलो. मास्क मध्ये जीव गुदमारालता, ती काढ्या म्हणलं मास्क पहिला. मग आत येऊन बघितलं तर यांच्या इव्हेंटचं चालू होती तयारी अजून. बाहेर जरा हॉटेल फिरून घेऊया म्हणलं. बाहेर आलो नाही तर आतून हाळी मारलीत की आत ये म्हणून. आतमध्ये येऊन जरा आरशा पुढे बघितलं तोंड कसं झालं. थोड्यात नाश्ता पण आलता, ते नाश्त्याचं शूट करून घेतलो यांचं. मग तसंच मला पण नाश्ता आला इथं. मग मी पण नाश्ता करून घेतलो. शूटला सुरू केलो. तर हे सर कारगिल युद्धामधले आहेत, त्यांचं भाषण ऐकून घेऊया आपण. कमांडो आहे आणि मला 300 फूट खाली मी होतो. बर्फात उतरून मला बर्फात असल्यामुळे धुळे लागली होती. रक्तस्राव थांबला. 8 तासानं मला बाहेर काढतात. 9व्या तासानं मला हॉस्पिटलला घेऊन गेले. 10-11 तासानं माझी गोळी बाहेर काढली. गोळी बाहेर काढली. 1.5 वर्ष मला दवाखान्यात यायला लागला. मग आतमधलं शूट घेतलो. मग जेवणाचं टायमिंग झालं आपलं. जेवण पण वाढून ठेवलेलं, मग ते जेवण घेतलो. जेवण करून आता थोडं रिलॅक्स फिरूया म्हणलं. बाहेर पण मस्त व्ह्यू झालता एकदम. मग परत शूटला सुरुवात केलो. यांच्या गाण्याच्या भेंड्या वगैरे चालू होत्या. शूट आवरून आता जायचं म्हणलं. मला बहिणीच्या पण घरला जायचं होतं. मग बहिणीच्या घरला निघालतो मी. हे बघू शकता आष्ट्याचा बाजार. अजून तर काय गर्दी नाही, कारण टायमिंग झालं नव्हतं. मग बहिणीच्या घरला चाललो. रिकाम्या हाताने जायचं काय बरं दिसत नाही, म्हणून थोडं काय तर घेतलो. मग थोडं सामान घेतलेलं, त्याचं बिल पण करून घेतलो. तिथलं सगळं सामान घेऊन चाललो बहिणीच्या घरला. मग काय घरात येऊन पोहोचलो, कारण मी माझ्या हक्काचं घर असल्यासारखं इथे येतो. तिला पहिलाच मी सांगितलेलो जेवण वगैरे काय करू नको, तरी पण जेवण केलती. मग आता केल्या तर नाही म्हणून चालत नाही. मग थोडं तर खाऊन घेऊया म्हणलं, कारण बहिणीचा मान तर राखायच पाहिजे. जेवण निवांत बसल्यावर तेवढा हर्षदचा फोन आला की मी थांबलो ये म्हणून. मग डायरेक्ट बाजार मधनं गाडी घातलो आणि निघालो तिकडे. तर बघतोय तर काय भाऊ इथं वाट बघत थांबलेला माझी. मग त्याला भेटून चाललेलो घरला. तेवढ्यात एक भाऊ गाठ पडला, कारण त्याला पुढच्या चौकात सोडायचं होतं. भावाची आणि माझी ओळख झाली. त्यानं मला आयडी वगैरे विचारला. भाऊ म्हणला की घरी गेलो की पहिला फॉलो करतो दादा. मग काय त्याचा स्टॉप आला, त्याला सोडलो. कानात हेडफोन घालून निवांत जाऊया म्हणलं. आता वातावरण पण मस्त झालतं. आता जायचं म्हणलं निवांत एक टाक घरला. नाही आष्ट्या रोडवर काय विषय नेमका, फॅक्टरी आहे का आणि काय वेगळंच आहे, हे कमेंट मध्ये सांगा. थोडा आल्यानंतर पेट्रोल पंप दिसला, पेट्रोल तर टाकून घेऊया म्हणलं. मग काय मस्त पैकी गाणी ऐकत मी माझ्या नादात चाललेलो आणि तोंडात ढेगभर चिलट पण चालले. तिचा प्रवास म्हणल्यावर लय डेंजर आहे. थोडं कमी घरापाशी चालतो मी, त्यामुळे काय विषयच नव्हता. आता निवांत रिलॅक्स मध्ये जायचं म्हणलं. बघूच तर कधी गल्लीत आलतो मी, मलाच माहित नव्हतं. आणि घरात आलतो तर घरातले आमच्या टीव्हीवर ब्लॉग बघत बसलेत माझा. त्यांना पण माझी व्हिडिओ बघून भारी वाटते, कारण आपलं पोरग कुठं जाते त्यांना समजते लगेच, विचारायची काय गरजच नाही. तर चला भावांनो, कसा वाटला व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि भावाला फॉलो करायला तेवढं विसरू नका. तर चला, गुड नाईट भावांनो.